Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this lecture, we will discuss about the types or forms of ovules. म्हणजे या लेक्चर मध्ये आपण ओव्ह्यूलचे टाइप्स किंवा ओव्ह्यूलचे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत हे बघणार आहोत. आता ओव्ह्यूलचे टाइप्स किंवा ओव्ह्यूलचे फॉर्म्स शिकायच्या आधी नेमकी आपल्याला ओव्ह्यूलची पोझिशन्स कुठे असणार आहे हे आपल्याला माहित पाहिजे. मग बघा, ओव्ह्यूल्स, यू नो अबाउट द ओव्ह्यूल्स. ओव्ह्यूल इज द पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स, राईट. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरचा तो पार्ट असल्यामुळे तो कुठं असणार आहे, तर फ्लावरच्या आतमध्ये जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये तो ओव्ह्यूल असणार आहे. मग स्ट्रक्चर ऑफ फ्लावर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला घेतलेला आहे. बघा काय आहे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. दिस इज द स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आले खाली, कॅलेक्स आले, थॅलॅमस, पेडिसेल, राईट. त्याच्यानंतर काय येणार आहे, कोरोला येणार आहेत. कोरोलाच्या आतमध्ये आपण काय दाखवणार आहे, अँड्रोशियम आणि स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी एकत्र येऊन काय बघायला मिळणार आहे आपल्याला, गायनोशियम. गायनोशियम किंवा पिस्टिक. बघा लेबलिंग करा. द स्टॉक ऑफ फ्लावर इज कॉल्ड पेडिसेल. द swollen tip of pedicel is called as the thalamus, right. Above the thalamus, green colored part is called as the calyx. The single unit of calyx is called sepal, बरोबर आहे. त्याच्यानंतर colored portion of the flower or colored part of the flower is called as the corolla. The single unit of corolla is called as petal, right. So pedicel, thalamus, calyx, corolla. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर कॅलिक्स आणि करोला काय आहेत, तुम्हाला ऍक्सेसरी फ्लोरल वोरल झाले, बरोबर आहे. आणि अँड्रोशियम, the single unit of androecium is called stamen, and then gynoecium, the single unit of gynoecium is called as the carpe, right. मग बघा काय सांगितलं होतं, the typical parts of flowers are divided into three main types, बरोबर आहे. first one is the pedicel, second one is the thalamus, and third one is the floral whorl. या सगळ्यांना काय म्हणणार आहे आपण, फ्लोरल वोरल असं म्हणणार आहे. फ्लोरल वोरल मध्ये काय काय येणार आहे, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. अगेन द फ्लोरल वोरल आर ऑफ डिवाइडेड इनटू टू पार्ट्स और टू टाइप्स, एक्सेसरी फ्लोरल वोरल्स अँड इसेन्शियल फ्लोरल वोरल्स. इन दॅट कॅलेक्स अँड करोला हे काय आहेत, एक्सेसरी फ्लोरल वोरल्स आहेत जे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इनडायरेक्ट पार्टिसिपेंट असतात. अँड्रोशियम आणि गायनोशियम हे काय झाले, essential floral whorls आहेत. Why we call them the androecium and gynoecium is the essential floral whorls because they directly participate in the sexual reproductions. मग आता आपण टाइप्स किंवा फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल्स मध्ये ओव्ह्यूलची पोझिशन्स बघणार आहे, राईट. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ स्टॅमिन्स सांगितलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ स्टॅमिन्स मध्ये आपण टीएस ऑफ अँथर बघितलेला आहे. टीएस ऑफ अँथर नंतर आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बघितलं. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हटलं जातं. आता आपण स्ट्रक्चर ऑफ फिमेल गॅमेटोफाइट बघणार आहोत. मग फिमेल गॅमेटोफाइटच्या आधी आपल्याला ओव्ह्यूलचे टाइप्स माहित पाहिजेत. मग ओव्ह्यूलचे टाइप्स माहित होण्यापूर्वी ओव्ह्यूलची पोझिशन माहित पाहिजे. ओके, मग ओव्ह्यूल्स हा काय आला, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. मग कशामध्ये येणार आहे, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी मध्ये. मग स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आयसोलेट करा. काय असणार आहे, दिस इज द स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी, राईट. लेबलिंग काय येणार आहे, द रिसेप्टिव्ह पार्ट इज कॉल्ड एज द स्टिग्मा. द इलॉंगेटेड स्ट्रक्चर, इलॉंगेटेड नॅरो स्ट्रक्चर इज कॉल्ड एज द स्टाईल. आणि बेसल swollen part of the gynoecium is called as the ovary. आता या ओव्हरीच्या आतमध्ये एक कॉमन टिश्यू असणार आहे, याला म्हणायचं आहे प्लॅसेंटा, बरोबर आहे. एक कॉमन टिश्यू असणार आहे त्याला म्हणायचं आहे प्लासेंटा, बरोबर आहे.
मग हे काय, हा काय झाला, प्लासेंटा झाला. आणि ह्या प्लासेंटाच्या वरती काय असणार आहे, तर ओव्ह्यूल अटॅच असणार आहे. या पद्धतीनं असे ओव्ह्यूल्स अटॅच असणार आहेत. मग तुम्ही जर बघितलं तर काही जे फ्लावरचे गायनोशियम आहेत त्याच्यामध्ये सिंगल ओव्ह्यूल्स असणार आहे. काहींमध्ये आपल्याला 2 ओव्ह्यूल बघायला मिळतात आणि काहींमध्ये आपल्याला अनेक ओव्ह्यूल बघायला मिळतात. ओके, लक्षात ठेवायचं आहे. राईट. सो स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये प्लासेंटा आणि प्लासेंटावरती काय असणार आहे, तर एक ग्लोब्युलर स्ट्रक्चर आहे, त्याला ओव्ह्यूल्स असं म्हणायचं आहे. आणि हा ओव्ह्यूल म्हणजे काय झाला, तर फिमेल गॅमेटोफाइटचा पार्ट झाला. फिमेल गॅमेटोफाइटचा पार्ट झालेला आहे. बरोबर आहे, पार्ट झाला. मी फिमेल गॅमेटोफाइटचा पार्ट असं का म्हटलं, मी याला फिमेल गॅमेटोफाइट असं का म्हटलं नाही, कारण हा फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे काय येणार आहे, एम्ब्रियो सॅक येणार आहे. आणि ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक असणार आहे, म्हणून याला मी काय म्हटलं, ओव्ह्यूलला इट इज द पार्ट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. समजलं तुम्हाला ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर्स? समजलं. मग आता आपण बघणार आहोत द व्हेरियस फॉर्म्स ऑर व्हेरियस टाइप्स ऑफ ओव्ह्यूल्स. बघा, द फर्स्ट टाइप्स ऑर फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल इज द ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. बरोबर आहे, ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. पहिला प्रकार कुठला आहे, ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. बरोबर आहे. ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अट्रॉपस ऑर स्ट्रेट ओव्ह्यूल. ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूलला अट्रॉपस किंवा स्ट्रेट ओव्ह्यूल्स असं म्हटलं जातं. मग का म्हटलं जातं बघा, कारण ओव्ह्यूल इज इरेक्ट. ओव्ह्यूल हा सरळ असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम मध्ये बघायला मिळेल सरळ ओव्ह्यूल आहे. बरोबर आहे. फ्युनिकल, चलाइजा अँड मायक्रोपाइल लाइज ऑन द सेम वर्टिकल लाइन्स. म्हणजे फ्युनिकल, द स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज द फ्युनिकल. द बेसल पार्ट ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज द चलाइजा and the small aperture or opening of the ovule is called as the micropyle. मग हा जो फ्युनिकल, चलाइजा आणि मायक्रोपाईल हे एका लाईन मध्ये आहेत, आहे का, एका लाईन मध्ये आहेत. आणि हा जो ओव्ह्यूल असणार आहे तो स्ट्रेट आहे, सरळ आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल असं म्हटलं जातं. आणि ह्याचं एक्झाम्पल आहे ते पॉलिगोनम ऑर र्युमेक्स. काय एक्झाम्पल्स आहेत, पॉलिगोनम अँड र्युमेक्स. The second forms of ovule is the anatropous ovule. पहिला आपण बघितलं तर ऑर्थोट्रॉपस. ऑर्थो कसा होता, स्ट्रेट होता. बरोबर आहे. एनाट्रॉपस म्हणजे काय, एना मीन्स बॅकवर्ड. एना मीन्स बॅकवर्ड. मीनिंग बघा, एना म्हणजे बॅकवर्ड, ट्रॉपस ओव्ह्यूल. बरोबर आहे. सो एनाट्रॉपस ओव्ह्यूल, एना मीन्स बॅकवर्ड. मग ह्या ओव्ह्यूलचा जो हेड आहे किंवा मेन बॉडी आहे बघा, याला म्हणायचं स्टॉक. बरोबर आहे. आणि या सगळ्या स्ट्रक्चर्सला काय म्हणायचं आहे, बॉडी. बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं ऑर्थोट्रॉपस मध्ये कसं होतं, या पद्धतीनं होणार आहे. ऑर्थोट्रॉपस मध्ये या पद्धतीचं होतं. बरोबर आहे. अशा पद्धतीनं हा काय होता, ओव्ह्यूल होता. मग हा काय झाला, फ्युनिकल झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा काय झाला होता, तर चलाइजा झाला होता. बरोबर आहे. आणि हा काय झाला, मायक्रोपाईल. राईट. मायक्रोपाईल, चलाइजा, फ्युनिकल आणि मायक्रोपाईल याच्यामध्ये हे जे ग्लोब्युलर स्ट्रक्चर आहे ती एम्ब्रियो सॅक आहे मित्रांनो. काय आहे ती, एम्ब्रियो सॅक. बरोबर आहे. आणि या एम्ब्रियो सॅक मध्ये नेहमी समजून घ्या, खूप महत्वाचं आहे, नेहमी मायक्रोपाईल रिजनला एग ॲपेरेटस असणार आहे. म्हणजे सेंट्रलला एग आणि बाजूला सिनर्जिड्स असणार आहेत. मायक्रोपाईल रिजन म्हणजे जिथं ओपनिंग आहे, जिथं ओपनिंग आहे त्या बाजूला एग आणि बाजूला 2 सिनर्जिड्स आहेत. या एग आणि सिनर्जिड्सला एकत्रितपणे काय म्हणायचं आहे, एग ॲपेरेटस असं म्हणायचं आहे. सेंटरला नेहमी तुम्हाला सेकंडरी न्यूक्लियस बघायला मिळणार आहे आणि चलाइजल रिजनला नेहमी तुम्हाला अँटीपोडल सेल्स बघायला मिळणार आहेत. आणि अँटीपोडल सेल्स ह्या कशा असणार आहेत, हॅप्लॉइड असणार आहेत आणि ते चलाइजल रिजनला असणार आहेत. हा झाला ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल. एनाट्रॉपस, एना मीन्स बॅकवर्ड. मग या ठिकाणी काय झालेलं असतं, तर जो बॉडी आहे, हा जो बॉडी आहे, बॉडी ऑफ ओव्ह्यूल हा बेंड होणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं
ऑर्थोट्रॉपस या पद्धतीने होता असं, बरोबर आहे. अॅनाट्रॉपस काय होणार आहे, ही जी बॉडी आहे ती बेंड होणार आहे आणि स्टॉकच्या बाजूला अशी येणार आहे या पद्धतीने अशी. म्हणजे काय झाला, या ठिकाणी चलायझल रिजन जो वर खाली होता तो कुठे आला, वरती आला, बरोबर आहे. मग हा काय झाला, चलायझल रिजन और चलायझा. आणि चलायझल रिजनला 3 सेल्स आहेत एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये, ते काय असणार आहेत, अँटीपोडल सेल्स असणार आहेत. या ठिकाणी खाली होत्या, हा बेंड होऊन खाली आल्यामुळं या वरती आल्या, बरोबर आहे. एक ऍपरेटस कुठं होतं, वरती, बेंड झाल्यामुळे कुठं आलं, खाली आलं. आणि या सेंटरच्या सेकंडरी न्यूक्लियस. म्हणजे टोटल बॉडी ऑफ ओव्ह्यूल बेंड्स डाऊन अँड लाईज टुवर्ड्स द फ्युनिकल ऑर स्टॉक. टोटल जो ओव्ह्यूलची जी बॉडी आहे ती बेंड होणार आहे आणि स्टॉकच्या जवळ येणार आहे. या प्रकारच्या ओव्ह्यूलला काय म्हणायचं, अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल. म्हणून काय म्हटलं बघा, अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल, ओव्ह्यूल बेंड्स टुवर्ड्स फ्युनिकल, आहे का, या स्टॉकलाच फ्युनिकल असं म्हटलं जातं. मग जो ओव्ह्यूलची बॉडी आहे किंवा ओव्ह्यूल आहे तो बेंड होणार आहे कुणाकडे, तर या फ्युनिकलकडे. म्हणून म्हटलेलं आहे ओव्ह्यूल बेंड्स टुवर्ड्स फ्युनिकल. मायक्रोपाइल लाईज क्लोज टू हायलम. इथं जो हायलम असणार आहे या पद्धतीचा हायलम, हा जो हायलम आहे या हायलमच्या शेजारी मायक्रोपाइल येणार आहे. सो मायक्रोपाइल लाईज टू द हायलम. याचं जे एक्झाम्पल बघितलं तर सोलॅनम, राईट, आणि हेलियांथस. सोलॅनम अँड हेलियांथस मध्ये आपल्याला अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल बघायला मिळणार आहे. द थर्ड टाइप ऑर फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल इज द अँफिट्रॉपस ओव्ह्यूल, बरोबर आहे. अँफिट्रॉपस ओव्ह्यूल तुम्ही जर बघितला तर थोडंसं कन्फ्युजिंग आहे हेमिट्रॉपस मध्ये आणि अँफिट्रॉपस मध्ये, बरोबर आहे. हा ओव्ह्यूल आहे या पद्धतीनं, राईट. हा झाला ऑर्थोट्रॉपस. बॉडी जर टोटल कर्व झाली या पद्धतीनं आणि पूर्ण याला जर जुळली अशा पद्धतीनं अशी जर जुळली तर त्याला म्हणायचं अॅनाट्रॉपस. कन्फ्युजिंग कुठं आहे बाळांनो, हेमिट्रॉपस आणि अँफिट्रॉपस मध्ये. हेमिट्रॉपस आणि अँफिट्रॉपस ओव्ह्यूल हा जो स्टॉक आहे त्याला काय असणार आहेत, बरोबर परपेंडिक्युलर असतात या पद्धतीने, बरोबर आहे. कसे असणार आहेत, बरोबर परपेंडिक्युलर असणार आहेत. पण जर अगदी तंतोतंत राईट अँगलला असेल किंवा अगदी जर ट्रान्सवर्स मध्ये असेल किंवा अगदी परपेंडिक्युलर असेल तर त्याला म्हणायचं हेमिट्रॉपस, बरोबर आहे. आणि जर ट्रान्सवर्स आहे, राईट अँगलला आहे, पण थोडासा कर्व आहे, अगदी परपेंडिक्युलर नसणार आहे, थोडासा बॉडी ऑफ ओव्ह्यूल ही कशी असणार आहे, कर्व्ड असणार आहे या पद्धतीनं अशी कर्व्ड असणार आहे, बरोबर आहे. तर या प्रकारच्या ओव्ह्यूलला काय म्हणायचं आहे, अँफिट्रॉपस ओव्ह्यूल. बरोबर. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे हा काय झाला, फ्युनिकल म्हणजे काय आला, स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. हा काय आला या ठिकाणी, चलायझल रिजन किंवा चलायझा. चलायझल रिजनला कुठले या 3 सेल्स आहेत, कुठले 3 सेल्स आहेत, या अँटीपोडल सेल्स, सेंटरच्या सेकंडरी न्यूक्लियस. आणि मायक्रोपाइल रिजनला काय आहे, मायक्रोपाइल रिजनला एक ॲपॅरेटस आहे. पण या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ओव्ह्यूलची बॉडी आणि एम्ब्रियो सॅक, ओव्ह्यूलची बॉडी आणि एम्ब्रियो सॅक दोन्ही काय कर्व्ड आहेत, बरोबर आहे. फ्युनिकलला बरोबर हा बॉडी ऑफ ओव्ह्यूल ट्रान्सवर्स आहे, राईट अँगलला आहे, पण काय तर एम्ब्रियो सॅक आणि बॉडी ऑफ ओव्ह्यूल आर कर्व्ड, म्हणून याला काय म्हटलं जातं, अँफिट्रॉपस ओव्ह्यूल. जर तंतोतंत जर अगदी बॉडी ऑफ ओव्ह्यूल परपेंडिक्युलर राईट अँगलला जर स्ट्रेट असतं तर हा वेगळा प्रकार झाला असता, पण बॉडी कर्व असल्यामुळे याला म्हणायचं ओव्ह्यूल. जर बॉडी स्ट्रेट असती तर त्याला म्हणायचं हेमिट्रॉपस ओव्ह्यूल. आणि जर बॉडी कर्वड असेल या पद्धतीनं तर याला म्हणायचं अँफिट्रॉपस ओव्ह्यूल. समजून घ्या, दोन्ही सेम टाईप आहेत. स्टॉकला बॉडी परपेंडिक्युलर किंवा राईट अँगल, पण फक्त बॉडी ऑफ ओव्ह्यूल मध्ये काय, जर बॉडी ऑफ ओव्ह्यूल कर्वड असेल एम्ब्रियो सॅकच्या बरोबर तर त्याला म्हणायचं अँफिट्रॉपस ओव्ह्यूल. आणि जर कर्वड नसेल, स्ट्रेट असेल तर त्याला म्हणायचं हेमिट्रॉपस ओव्ह्यूल.
म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे बोथ बॉडी अँड एम्ब्रियो सॅक आर कर्व्ड. एक्झाम्पल क्रुसिफर्स. क्रुसिफर्स मधले जेवढे सगळे प्लांट आहेत त्यामध्ये सगळ्यांमध्ये आपल्याला एम्फिट्रॉपस ओव्ह्यूल बघायला मिळणार आहे. काय म्हटलंय बघा, ओव्ह्यूल इज प्लेस्ड ट्रान्सव्हर्सली ऍट राईट अँगल टू इट्स स्टॉक. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टॉकला ओव्ह्यूल हा कसा आहे, ट्रान्सव्हर्स आहे किंवा राईट अँगल मध्ये आहे, पण तो कसा आहे, कर्व्ड आहे. म्हणून काय म्हटलं आता एम्फिट्रॉपस ओव्ह्यूल. नेक्स्ट टाइप और फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल इज द हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल. आता वाय वी कॉल देम द हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स. हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स असं का म्हटलं जातं, कारण हा जो ओव्ह्यूल आहे तो एम्फिट्रॉपस सारखा आहे, फक्त काय बॉडी आणि एम्ब्रियो सॅक कर्व नाही, स्ट्रेट आहेत. पण दिस हेमीट्रॉपस ओव्ह्यूल इज द इंटरमिडिएट बिटवीन दी ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल अँड एनाट्रॉपस ओव्ह्यूल. ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल आणि एनाट्रॉपस ओव्ह्यूलच्या मधला हा आहे, म्हणून याला हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल. हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल, बरोबर आहे. वाय वी कॉल देम द हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल, बिकॉज इट इज इंटरमिडिएट बिटवीन ऑर्थोट्रॉपस अँड एनाट्रॉपस ओव्ह्यूल, म्हणून याला हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल्स असं म्हटलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आला हा, तर हा जो ओव्ह्यूल आहे तो एम्फिट्रॉपस सारखा आहे, पण एम्ब्रियो सॅक आणि बॉडी कर्व्ड नाही, त्यामुळे याला काय म्हटलं तर हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल. मग बघा, इट इज इंटरमिडिएट बिटवीन ऑर्थो अँड एनाट्रॉपस ओव्ह्यूल, बरोबर आहे. ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल आणि एनाट्रॉपस ओव्ह्यूल मधला इंटरमिडिएट आहे. एक्झाम्पल बघा, मेंबर्स ऑफ प्रायम्युलेसी, प्रायम्युलेसीचे मेंबर्स अँड रॅनिन्कुलेसी. प्रायम्युलेसी आणि रॅनिन्कुलेसी ही फॅमिली आहे. मग प्रायम्युलेसी आणि रॅनिन्कुलेसी मधले जेवढे सगळे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल बघायला मिळणार आहे. आणि अँड सम क्रुसिफर्स, काही क्रुसिफर्स मध्ये बघायला मिळणार आहे. पुढे काय, ओव्ह्यूल इज अ प्लेस्ड ट्रान्सव्हर्सली ऍट राईट अँगल टू इट्स स्टॉक, बरोबर आहे. ओव्ह्यूल जो आहे तो त्याच्या स्टॉकला ट्रान्सव्हर्स किंवा राईट अँगल मध्ये आहे. द नेक्स्ट टाइप और फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल इज द कॅम्पिलोट्रॉपस ओव्ह्यूल. कॅम्पिलोट्रॉपस ओव्ह्यूल इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कर्व्ड ओव्ह्यूल. आणि ह्या कर्व्ड मध्ये ट्रू कर्व्ड ओव्ह्यूल असं म्हटलं जातं, कारण हा खरोखर बेंड झालेला आहे, बरोबर आहे. का बेंड झालेला आहे, तर मायक्रोपाईल आणि चलायझल रिजन हे एका डायरेक्शनला नसत. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, चलायझल रिजन तुम्हाला एवढा बघायला मिळणार आहे, मायक्रोपाईल रिजन या ठिकाणी, आणि मायक्रोपाईल रिजनला चलायझल रिजन अपोजिट नसणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे हा बेंड झालेला आहे, म्हणून याला म्हटलं तर कॅम्पिलोट्रॉपस ऑर ट्रू कर्व्ड ओव्ह्यूल. ओके, सो चलायझा अँड मायक्रोपाईल डू नॉट लाईज इन अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन मध्ये नसतात, म्हणून याला कॅम्पिलोट्रॉपस किंवा ट्रू कर्व्ड ओव्ह्यूल्स असं म्हटलं जातं. ओके, एक्झाम्पल्स काय आले, कॅपॅरियस, मस्टर्ड, पायसम आणि फॅमिली चिनोपोडेसी. चिनोपोडेसी नावाची फॅमिली आहे. हे सगळे काय असणार आहेत, त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला कॅम्पिलोट्रॉपस ओव्ह्यूल बघायला मिळणार आहे. लक्षात ठेवा, एनाट्रॉपस हा टोटली बेंड झालेला आहे, बरोबर आहे. आणि मायक्रोपाईल रिजन हा अगदी कशाजवळ येणार आहे, फ्युनिकल जवळ येणार आहे, पण त्या ठिकाणी मायक्रोपाईल रिजन आणि चलायझल रिजन स्ट्रेट असतात. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं, एम्फिट्रॉपस ओव्ह्यूल आणि हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल हे सुद्धा कर्व्ड आहे, पण हेमी एनाट्रॉपस ओव्ह्यूल हा बरोबर फ्युनिकलला काय असणार आहे, राईट अँगल मध्ये आहे, आणि त्या ठिकाणी मायक्रोपाईल आणि चलायझल रिजन हे एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे, बरोबर आहे. एम्फिट्रॉपिल मध्ये ओव्ह्यूल मध्ये जर बघितलं तर काय असणार आहे, तर बॉडी ही कर्व्ड झालेली आहे, बरोबर आहे. राईट अँगल मध्ये आहे, पण बॉडी ही कर्व्ड झालेली आहे. कशामध्ये, एम्फिट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये. पण या कॅम्पिलोट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये टोटल कर्विंग झालेलं आहे. मायक्रोपाईल रिजन आणि चलायझल रिजन हे एका लाईन मध्ये नाहीत, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हटलं तर कॅम्पिलोट्रॉपस ओव्ह्यूल. द लास्ट टाइप्स और फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल इज द सिरिसिनोट्रॉपस ओव्ह्यूल. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, तो ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल सारखा आहे, राईट. ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल सारखा आहे का, कारण मायक्रोपाईल रिजन इज टुवर्ड्स द सन अँड चलायझल रिजन इज टुवर्ड्स ॲट द बेस, बरोबर आहे. फक्त या ठिकाणी खाली असा स्टॉक जर लावला या ठिकाणी या पद्धतीनं, तर हा काय झाला, हे जर स्टॉक काढून टाकला आणि असं केलं तर हा ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल झाला. पण या ठिकाणी काय झालेलं असतं मित्रांनो, बघा, टोटल जो फ्युनिकल आहे तो 360 डिग्रीला पूर्ण त्याला काय करणार आहे,
सराउंडिंग असणार आहे. म्हणजे हा जो फ्युनिकल आहे तो टोटल 360 डिग्री हिला काय असणार आहे, त्याच्या भोवती असं असणार आहे. आणि हा झाला मग ओव्ह्यूल, बॉडी ऑफ ओव्ह्यूल. म्हणून याला काय म्हटलं जातं, सिरसिनोट्रॉपस ओव्ह्यूल. मग काय म्हटलं बघा, सिरसिनोट्रॉपस ओव्ह्यूल, दिस ओव्ह्यूल इज इन्व्हर्टेड at an angle of 360 degree so that ovule again becomes orthotropous. मायक्रोपाईल रिजन हा सनला फेस करणार आहे, चलायझल रिजन हा बेसला असणार आहे. त्यामुळे हा ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूलचाच टाईप आहे. पण काय झालेलं आहे, तर याच्यामध्ये फ्युनिकल जो आहे तो 360 डिग्रीला म्हणजे 360 डिग्रीला टोटल या बॉडी ऑफ ओव्ह्यूलला फिरून तिच्या स्टॉककडे येणार आहे. समजलं? त्यामुळे याला सिरसिनोट्रॉपस ओव्ह्यूल म्हणून म्हटलेलं आहे. दिस ओव्ह्यूल इज इन्व्हर्टेड ॲट अन अँगल ऑफ 360 डिग्री सो दॅट ओव्ह्यूल बिकम ऑर्थोट्रॉपस कॉइल्ड अराउंड बाय फ्युनिकल्स. बरोबर आहे. आणि हे जे फ्युनिकल आहे त्याचं कॉइलिंग झालेलं आहे या बॉडी ऑफ ओव्ह्यूलच्या भोवती. कितीमध्ये? 360 मध्ये. टाईप कोणाचा आहे? ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूलचाच टाईप आहे. पण याच्यामध्ये फ्युनिकल जो आहे किंवा जो स्टॉक ऑफ ओव्ह्यूल आहे तो या बॉडी ऑफ ओव्ह्यूलच्या भोवती 360 डिग्रीमध्ये फिरून आलेला आहे. त्यामुळे हा ऑर्थोट्रॉपस न होता वेगळा प्रकार होतो, तो म्हणजे सिरसिनोट्रॉपस ओव्ह्यूल. आणि याचं एक्झाम्पल आहे अपुन्शिया. राईट? अशा पद्धतीने मग आजच्या लेक्चरमध्ये जे काय घेतलेले आहे टाइप्स ऑर फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल्स, हे नीटसाठी एकदम महत्वाचं आहे. तुम्ही ह्या 6 टाईपमध्ये कन्फ्युजन करू नका. तुमचा जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे कुठला आपण बघितला, ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल, तो स्ट्रेट असणार आहे. दुसरा प्रकार बघितला आपण अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल. अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल कसा असणार आहे? बेंड झालेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं अँपिट्रॉपस ओव्ह्यूल आणि हेमिट्रॉपस ओव्ह्यूल. बरोबर आहे. हे स्टॉकला राईट अँगल मध्ये आहेत. पण तुम्ही जर बघितलं हेमिट्रॉपस ओव्ह्यूल हा अगदी परफेक्ट राईट मध्ये आहे. बरोबर आहे, अगदी परफेक्ट राईट मध्ये आहे. आणि मायक्रोपाईल रिजन, एम्ब्रिओसॅक आणि चलायझल रिजन हे एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. कशामध्ये? हेमिट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये. तुम्ही जर बघितलं तर नंतर कुठला प्रकार बघितला आपण? अँपिट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये. अँपिट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये जी बॉडी आहे ती कर्व्ड आहे. बरोबर आहे, कर्व्ड आहे. पण काय झालेलं आहे तर स्टॉकला राईट अँगल मध्ये आहे, पण त्या ठिकाणी एम्ब्रिओसॅक आणि बॉडी ऑफ ओव्ह्यूल हे कर्व्ड झालेलं आहे. त्याच्यानंतर कॅम्पिलोट्रॉपस ओव्ह्यूल हा टोटल त्याच्यामध्ये आपल्याला कर्विंग बघायला मिळणार आहे. आणि लास्ट प्रकार आहे तो सिरसिनोट्रॉपस ओव्ह्यूल. सिरसिनोट्रॉपस ओव्ह्यूल हा ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल सारखा दिसायला असतो, पण त्याचा जो स्टॉक आहे तो त्याच्या भोवती 360 डिग्रीमध्ये फिरून आलेला असतो. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑर फॉर्म्स ऑफ ओव्ह्यूल्स बघितलेले आहेत. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.